पोर्ट ब्लेअरचा परमेश्वर. बारीसाहेब इतर बंद्यास आणि कधीकधी तर राजकीय बंदिवानासही आपली ती जाड काठी एखाद्या राजदंडाप्रमाणे आपटीत म्हणत असे, देखो रे साला लोक. साला लोक हे बारीसाहेबांच्या भाषेतील बंदिवानांच्या वर्गाचे जातीवाचक नाम असे. दुनिया में एक परमेश्वर बसता है, वो आकाश में रहता है, परंतु पोर्ट ब्लेयर में दो परमेश्वर रहते हैं, एक आकाश में और एक पृथ्वी पर. बस पृथ्वी पर रहने वाला वो पोर्ट ब्लेयर का परमेश्वर मैं हूँ. ऊपर का परमेश्वर तुम्हें ऊपर फल देगा, पर मैं पोर्ट ब्लेयर का परमेश्वर तुम्हें इधर के इधर ही फल दे दूंगा. ठीक चलना. तुम्ही माझ्यावरच्या कोणत्याही अधिकाऱ्याकडे दिल्लीच्या लाटकडे गेलेत तरी मी म्हणेन ती पूर्व दिशा ठरेल, हे ध्यानात धरा. एकदा आम्हास गंमत दाखवण्याकरता आणि सर्व बंदी त्यास कसे थरारत ते दाखवून आम्हास किंचित दिपविण्याचा गुप्त इच्छेने त्याने सर्व बंदिवानांच्या जोड्या जोड्यांनी लांब ओळी बसून पेटी ऑफिसर्स आणि सैनिक जमादार उभे असताही एकदम आत घुसून विचारले, क्या रे पेटी ऑफिसर, इस वक्त रात है या दिन? त्या नवशिक्या बंदिवानातीलच नव्याने बढती मिळालेल्या अधिकाऱ्याने पेटी ऑफिसरने सांगितले, दिन है हुजूर. बारीसाहेब एकदम चवताळून म्हणाला, नहीं रात है. पेटी ऑफिसर म्हणाला, दिन है. तेव्हा बारीसाहेब रागारागाने त्याच्या त्या जुन्या मुरलेल्या जमादाराकडे वळून गरजला, क्या जमादार, अब दिन है या रात? हमको सफा रात मालूम पडती है. जमादार म्हणाला, जी हुजूर, अब तो सफा रात पडी है. तेव्हा बारीसाहेब किंचित खोचून म्हणाला, तुम तो ठीक बोले, पण तुम्ही नव्या पेटी ऑफिसरास नीट शिक्षण देत नाही हे तर उघडकीस आले ना. पुन्हा असे झाले तर बघा. नवीन कोणीही पेटी ऑफिसर झाला की त्याला हाजी हुजूर आणि क्रूर पठाण जमादार खरोखरच बारीबाबा म्हणेल त्यास हो म्हणत जा म्हणून सक्त आज्ञा देत असे. अशा ऐटीने आजपर्यंत बंदिवानांना चळचळ कापीत ज्याने ठेवले तो बारी राजकीय बंदिवानांनी केलेला त्याच्या अधिकाराचा हा लहानसा उपमर्द पाहूनही चिडून गेला ह्यात आश्चर्य नाही. त्या वेळपर्यंत राजबंदिवानासही पठाणी अधिकाऱ्यांकडून तो अश्लील शिव्या देवई आणि काम पुरे न झाले तर किंवा राजकीय बंदिवान एकमेकांशी बोलत असता धरले गेले तरी देखील ते पठाणी वॉर्डर वा पेटी ऑफिसर त्याच्या ताडकन थोबाडीत उडवून देत. ही गोष्ट त्याच्या कानावर घातली असतानाही तो उलट हसे. पण तेच राजबंदी आता एकदम इतके उलटले की शिवी आणि एका दोघांनी तर थोबाडीत देण्यास आरंभ केला. काम इन्कार करण्यात ज्यांनी ज्यांनी भाग घेतला होता त्यामध्ये एक दोघांनी तर बारीची देखील शोभा उडवण्यास आरंभ केला. उदाहरणार्थ एकच गमतीची गोष्ट सांगतो. श्रीयुत ह्यांना 10 वर्ष काळे पाण्याची शिक्षा होती. हे पंजाबातील एका संभावित घराण्यातील सुशिक्षित आणि अतिशय पापभीरू गृहस्थ असत. ह्यांना प्रथमच जेव्हा घाण्याचे काम देण्यात आले तेव्हा हे सकाळी खोलीत गेले. सरासरी 10 वाजेपर्यंत सावकाश जे होईल ते काम केले. जेवावयाची घंटा होताच स्वारी खाली उतरली. कोलूमधल्या बंद्यास काम पुरे केल्याविना स्नान, जेवण इत्यादी आवश्यक कर्तव्येही कशी नीट किंवा मुळीच करू देत नसत ते पूर्वीच सांगितले आहे. पण श्रीयुतांना त्याचे काय. ते नीट स्नानाचे हौदावर जात, चांगले अंग चोळून स्नान झाले की जेवण घेऊन जेवावयास बसत. तोंडावर इतर बंदिवानास शिवीगाळ व हाणामार करून पेटी ऑफिसरांनी परत कामावर जुंपलेले देखील असे. श्रीयुतांनाही शिवीगाळ भरपूर मिळतच होती, पण ती आपल्याला नसून दुसऱ्याच कोणास आहे अशा निर्ममत्व बुद्धीने ते सावकाश जेवू लागत. वॉर्डर व पेटी ऑफिसर शिवीगाळ करीत मागे लागतच. चलो काम कौन तुम्हारा करेगा, उठो इत्यादी इत्यादी. ते थकून हवालदारास आणीत. हवालदार समजावू पाही, पण शांतपणे श्रीयुत त्यास समजावू लागत की हवालदारजी, प्रत्येक घात चावून गिळला तर नीट पचतो. घाईघाईने खाल्ल्याने पोट बिघडते. हवालदार निराश होऊन बारीला घेऊन आला. तुरुंगारात बारी आला आहे ही बातमी ऐकताच आता कोणावर तरी कुऱ्हाड कोसळते आहे असेच सर्वांस ऐकू येऊन सर्व दचकून राहत. पण बारी आला तरी श्रीयुत जेवतच होते. बारीने वस्कन ओरडून विचारले, सर्व बंदिवान गेले कामावर, तू कोण मोठा बाजीराव आहेस की काय? अजून जेवतो आहेस? काम पुरे कोण करील? तुझी हाडे नरम करीन नरम. खूप समजून आहेस. श्रीयुत घास चगळीत स्मित वदनाने म्हणाले की मी काही उगीच बसलो आहे का रिकामा की काय?
वैद्यशास्त्राच्या मते प्रत्येक घास निदान 10दा तरी चावला जावा. पचनक्रियेस खरे म्हटले असता तोंडातून सुरुवात होतं. हे वैद्यशास्त्रीय मत ऐकून अधिकच चिरडीस गेलेला बारी वेडेवाकडे गरजत म्हणाला, थांब, तुझ्या अनियमित बेकायदेशीर वर्तनाविषयी उद्या खटला भरतो. श्रीयुत म्हणाले, 10 ते 12 वाजेपर्यंत सरकारने दिलेल्या सुटीत ह्या अज्ञान बंदिवानास तुम्ही कामावर जुंपवले हेच अनैयमिक नव्हे काय? बारी मनात चापापला. तो 10 ते 12च्या सुटीत देखील नियमांविरुद्ध काम तुरुंगात चालू ठेवी. अखेर तुला काय पाहिजे तितके तू घात चघळ, पण जर संध्याकाळी काम न केलेस तर मात्र तुझ्या पाठीची साले वेताखाली सोलवीन, अशी धमकी देऊन आणि सर्व बंदिवानासमक्ष आपल्या आज्ञेचा असा अपमान केला तरी इतरांप्रमाणे यासही आत्ताच्या आत्ता लाथाबुक्क्याखाली झोडपता आले नाही. या पाण उतार्याने चरफडत बारी परत गेला. वैद्यशास्त्राचे आणखी एक प्रमेय. इकडे श्रीयुतांचे अखेर कसेबसे जेवण संपले. पेटी ऑफिसर, हवालदार, वॉर्डर सर्वजणांना हायसे वाटले. त्यांना आणून खोलीत घाणा फिरवण्यासाठी म्हणून कोंडले. प्रार्थनाही केली की आता तरी वैद्यशास्त्राप्रमाणे जेवण संपल्याने काम कसून करा, कारण बंद्यांचे काम अपुरे राहिले म्हणजे बारी प्रथम पेटी ऑफिसर व वॉर्डर यांचीच खरडपट्टी काढीत असतो हे विसरू नका. असे चुचकारून ते सर्व पुढच्या बंदिवानास शिवीगाळ करीत गेले. थोड्या वेळाने परत येऊन श्रीयुत घाणा एकसारखा फिरवीत असतील म्हणून पाहतात तो काय, श्रीयुतांनी एक घोंगडी अंथरून तीवर आपला लंबा चौडा देह यथासुख पसरून आणि दुसरी घोंगडी पसरून घोरण्यास आरंभ केला आहे. चिडून जाऊन शिव्या देत पेटी ऑफिसर म्हणाला, ए शैतान, अरे तुला झाले तरी काय? का माझा जीव घेतोस? आता 12 वाजून गेले, तुझे जेवण झाले, आता तरी उठ. श्रीयुतांनी डोळे उघडले. हळूच हाताने गलका करू नका म्हणून खुणावले. नंतर तोंडाने सांगितले, जमादार, जेवण झाल्याबरोबर घाणा फिरवू लागलो असता खाल्लेले अन्न पचणार नाही. जेवणानंतर थोडी वामकुक्षी करावी असे वैद्यशास्त्राचे आणखी एक प्रमेय आहे. माझी आजी देखील असेच सांगत असे. सर्व बंदिवान खो खो हसून उठले. जमादार चिडला, पण खोली उघडून श्रीयुतास मारण्या इतका धीर न झाल्याने हसणाऱ्या 2-4 बंदिवानांच्या थोबाडात चढवू लागला. संध्याकाळी एवी तेवी अर्धे काम म्हणजे 15 पौंड तेल श्रीयुक्तांनी पुरे केले. वास्तविक इतरांस दिवसभर खपूनही इतके झाले नसते, पण श्रीयुतांचे शरीर चांगले भक्कम होते. मन कसे होते हे वरील एका चुणुकेवरून वाचकास समजलेच असेल. अंती त्यास कमी कामाविषयी शिक्षा झाल्या, कमी खाण्यावर ठेवले. शेवटी सुपरिटेंडंटने करार केला की 3 दिवस पुरे काम कराल तर तुम्हास कोलूमधून काढू. त्याचप्रमाणे श्रीयुक्तांनी वैद्यशास्त्रीय नियमास तेवढ्यापुरता निरोप देऊन ते काम 3 दिवस पुरे केले. पण इतके नमते घेतलेले पाहताच बारीने पुन्हा कुरघोडी करण्यास आरंभ करून करार तोडून त्यास घाण्यावर धाडले. तेव्हा त्यांनी साफ सांगितले, काम करीत नाही जा, बैल नाही, आम्ही मनुष्य आहोत. येथूनच पहिल्या संपास आरंभ झाला. राजबंद्यांची दृष्टी फिरून ते संपापर्यंत येऊन ठेपल्याने बारी देखील मनातल्या मनात किंचित दचकला होता. जे राजबंदी संपात समाविष्ट झाले त्यांच्यावर शिक्षांचा भडीमार सुरू करण्यात आला. 8 दिवस हातकडी, बेडी, कोठडीबंदी इत्यादी नियमित शिक्षा तर देण्यात आल्याच, परंतु नियमाविरुद्ध शिक्षाही ठोठावण्यात येऊन वरील श्रीयुतांसारखे जे अगदी निधड्या छातीने वागत त्यांची गुर्मी जिरवण्यासाठी 10-10, 12-12 दिवस कांजीविना दुसरे खाण्यासही देण्यात आले नाही. तुरुंगात 10 दिवस कांजीवर बंदिवानास ठेवण्याचा नियम नाही, पण त्यास असे नुसत्या 2दा-3दा दिलेल्या पेजेवर ठेवून त्यांची शक्ती कमी झाली असता ते मनानेही दुर्बळ होतील अशा आशेने त्यास छळण्यास येऊ लागले. ही शिक्षा देण्यात येई. पण बंदिवानांच्या शिक्षापत्रात ती लिहिली जात नसे. पुढे जेव्हा तिकडे हिंदुस्थान सरकारकडून एक मोठे अधिकारी शोध करावयास आले, तेव्हा राजबंद्यांनी हे अनैयमिक पीडन त्यांचे दृष्टीस आणले असता बारीने हे खोटे आहे हे शिक्षापत्रकावरूनच सिद्ध केले आणि त्या अधिकाऱ्यांनी करवून घेतले. मला या सहबंदिवानांना शपथेवर असे सांगितले आहे की एका बाजूला त्यास पेजेवर ठेवून दुसरीकडे ते विरुद्ध जात असता कोयनेलचे घोटचे घोट त्यांच्या घशात ओतले जात. त्या योगे चक्कर येऊन पोटात आग होऊन त्यास फारच त्रास होई. पण ह्या सर्व त्रासाने संपवाले हरत नाहीत.
इतकेच नव्हे तर त्यांचा हा एकोपा आणि धैर्य पाहून इतर बंदिवानांवरील बारीचा अमानुष धाक उडत चालला आहे हे ओळखून अखेर आता आम्ही तुम्हास कोलूवर वारंवार धाडणार नाही. इतकेच नव्हे पण इतर बंदिवानांप्रमाणे तुम्हासही तुरुंगाच्या बाहेर प्रदेशात काम करण्यास सोडण्यात येईल असेही आश्वासन देण्यात आले. राजकीय बंदिवानास तुरुंगाबाहेरील बंदिवान जे सांगत त्यावरून बाहेर पुष्कळ स्वतंत्रता असे हे ठाऊक होते. त्या व्यतिरिक्त आपला बाहेर जाण्याचा अधिकार एकदा मान्य करून घेतला म्हणजे मग ओघानेच 5 वर्षानंतर स्वतंत्र काम करण्याचा आणि 10 वर्षानंतर तिकीट घेऊन घर करून राहण्याचा अधिकार मिळण्याचेही सूतउवाच केल्यासारखे होईल असे जाणून कसेबसे बाहेर पडावे असे राजबंद्यास साहजिकच वाटे. तेव्हा काही लोकांस तरी 1 वर्ष तुरुंगवास भरल्याने नियमाप्रमाणे बाहेर सोडण्यात येणार आहे हे ऐकून संपाचा एक उद्देश सफल झाला असे मंडळी समजली आणि संपातून एक एक करून निघून कामावर जाऊ लागली. थोड्याच दिवसात काही मंडळी बाहेर काढण्यात आली. खाडीमध्ये छाती मांडण एवढ्या चिखलात उतरून चिखल भरून देणे, रस्ते झाडणे, नारळ वाहणे अशी त्यास कामे देण्यात आली. कित्येकास गाडीत जुंपण्यात आले. अंदमानामध्ये गाडीमध्ये सरकारी अधिकारी बसतात आणि ती ओढण्यास बैल घोडे इत्यादी पशूस लावले असता होणारा खर्च टाळता यावा म्हणून बंदिवानास लावतात. एकसारखी दौडीने ती गाडी ओढीत नेताना आणि मोठमोठ्या चढणीवरून धापा टाकीत ती गाडी ओढताना आणि चलो साला कैसा चलता है म्हणून वर शिव्या खाताना बंदिवान वारंवार जिकडे तिकडे पाहण्यात येत. ही रीत न आवडून बंदिवानांकडनं आपली गाडी खेचून न घेणारे 1-2 इंग्रजी अधिकारीही मला माहीत आहेत. पण ती गाडी खेचण्यास साफ नाकारणारे बंदिवान मात्र कोणास माहीत नव्हते. तथापि बारीच्या कुशाग्र नसल्या तरी लढ्याग्र बुद्धिमत्तेने तेही सर्वांच्या दृष्टीस आणवले. कारण राजबंदी किती खट्याळ आहेत हे सुपरिटेंडंटच्या मनावर बिंबवण्यासाठी त्यांना त्यांच्यातील 1-2 मानी आणि धीट गृहस्थासच बाहेर गेल्याबरोबर गाडीस जुंपवण्याच्या बारीने हवालदारान तिकास टांगून ठेवले. अर्थातच गाडी ओढा म्हणताच त्या निर्भीड लोकांनी माणसांची गाडी ओढण्यास आम्ही बैल नाही म्हणून उत्तर दिले. बारी लगेच सुपरिटेंडंटास म्हणाले, पहा हे खट्याळ लोक तुरुंगात म्हणत बाहेर काढा. आम्ही आत कोलू करणार नाही. बाहेर काढले तर म्हणतात गाडी ओढणार नाही. आता अशा सभ्य लोकांसाठी मी निर्दोष असे काम तरी कोठून आणू? आणि यांना जर यांच्या घराण्यावरून मी दुसऱ्या सुलभ वा सभ्य कामावर नेले तर इतर बंदिवान नाही का या पक्षपाताविषयी मला दोष देणार? परंतु हेच पाप भिरू बारीसाहेब. मनात आले तर ज्या बंद्यांना 4 अक्षरे येत नसत मग ते दरोडेखोर असले तरी त्यांना हे कार्यालयात आपल्या बंगल्यावर देखील आरामाची कामे देत. इतकेच नव्हे पण ह्या राजकीय बंदिवानातच त्यांच्या कच्छपी जे लागले होते आणि हाजी करू शकत त्यासही नुसते बसवून ठेवण्यास गुपचूप आज्ञा ह्या बारीसाहेबांनी सोडलेल्या असत. तेथे त्यास ह्या पक्षपातांच्या पापाचे भय मुळीच वाटत नसे. बारीसाहेबांदिकांची पक्षपाताची व्याख्या म्हणजे ज्यायोगे त्यांच्या पक्षाचा पातपतन होण्याचा संभव दिसतो तो पक्षपात.